नमस्कार मंडळी, मी तन्मय गावकर. आजपासून आम्ही सुरुवात केली आहे 31 दिवसाच्या चॅलेंजला. कोकण ट्रिपच्या पहिल्या दिवशी आम्ही येऊन पोहोचला होते देवगड तालुक्यामधील असलेल्या दाभोळे गावातील पोकरबाव गणपती मंदिराजवळ. मंदिरात प्रवेश केला आणि म्हटलं आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. पोकरबाव गणपती हा नवस पूर्ण करणारा देव म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात ह्या गणपती मंदिराची शोभा अजून वाढली जाता, कारण देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून या ओळखला जाता. पोकरबाव गणपती मंदिर हा पांडव काळातील मंदिर असा. संगमावरच्या काळ्या दगडात कोरलेले गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर दिसता. त्यानंतर आम्ही सीडीच्या मदतीने खाली उतरलो. मंदिराच्या खाली गेल्यानंतर आमका समजलं की एका पर्यटन क्षेत्र म्हणून का ओळखला जात होता. निसर्गाच्या कुशीतून वाहणारो बारामाही झरो आणि त्यात पोहणारे मासे आणि आजूबाजूक असलेलं सुंदर असं निसर्ग मात्र आपल्या मनाक शांती देऊन जाता. ओंकारेश्वर शिवपिंडीच्या भोवताली फेरी मारून सगळ्यांनी दर्शन घेतले. बाजूसून वाहणाऱ्या ओळामध्ये आमका एक शिवपिंडी दिसली आणि त्या शिवपिंडीचं आम्ही दर्शन घेतलं. मन प्रसन्न करणारी निळकंठ शंकराची एक पद्मासनात ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसली. हर हर महादेव असं म्हणत मी शंकर बाप्पांना दंडवत घातला. निळकंठ शंकराची मूर्ती आणि हा पर्यटन स्थळ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. सध्याच्या धावपळीच्या जीवनामधील ताणतणाव कमी करण्यासाठी या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या. या मंदिरात येण्यासाठी तुमका येऊचा लागताला देवगड तालुक्यामध्ये असलेल्या दाभोळे गावात. गुगल मॅपचा वापर करून तुम्ही या मंदिरात येऊ शकता. काळी तर धोंड्यावरती कोरेका पण सुंदर अशा प्रकारे केलेला हा. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतो, तो नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि सण रवा.